हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्य कायाकल्पवटीबद्दल माहिती देणार आहे। तर हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे, आयुर्वेदिक टॅबलेट आहे, ज्याचा वापर सर्व प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्समध्ये, सर्व प्रकारच्या चर्मरोगांमध्ये केला जातो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्य कायाकल्पवटीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात, यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये नीम, हल्दी, आमलकी, पनवाड, कुटकी, दारुहरिद्र इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। तर आता पाहूया याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। तर जर तुम्हाला ॲक्ने पिंपल्स झाले आहेत, अथवा ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, अथवा तुमच्या त्वचेमध्ये खाज येत आहे, इचिंग होत आहे, अथवा तुम्हाला रिंगवर्म झाला आहे म्हणजे गजकरण झाला आहे, अथवा तुम्हाला सोरियासिस, एक्झेमा सारखे चर्मरोग आहेत, तर या सर्व प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही कायाकल्प टॅबलेटचा वापर करू शकता। तर ही टॅबलेट काय करते, तुमचे जे भी स्किन प्रॉब्लेम्स आहेत, चर्मरोगाज आहेत, त्यांना कमी करते आणि तुमच्या त्वचेला हेल्दी बनवते, त्वचेचा कॉम्प्लेक्शन वाढवते, त्वचेचा ग्लो वाढवते। यासोबत हा ब्लड प्युरिफायर सारखा सुद्धा काम करते, म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये रक्तदुष्टी झाली आहे तर त्या रक्ताला शुद्ध करण्यासाठी सुद्धा ही मदत करते। याशिवाय ही डेटॉक्सिफायर सारखा सुद्धा काम करते, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे विषाक्त पदार्थ आहेत, टॉक्सिक पदार्थ आहेत, त्यांना शरीराच्या बाहेर काढण्यासाठी, शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी सुद्धा दिव्य कायाकल्पवटी मदत करते। तर याचा वापर कसा करायला पाहिजे, तर तुम्ही दररोज 1 ते 2 टॅबलेट सकाळी आणि संध्याकाळी गुनगुन्या पाण्यासोबत घेऊ शकता। तुम्हाला याचा वापर सकाळी खाली पोटी म्हणजे अंशापोटी करायला पाहिजे आणि रात्री म्हणजे जेवणाच्या 1 तास अगोदर तुम्ही या टॅबलेटला घेऊ शकता। याचा वापर दोघे स्त्री आणि पुरुष करू शकतात, पण जे लहान मुलं आहेत, अथवा जे गर्भवती स्त्रिया आहेत, अथवा ज्या स्त्रिया आपल्या बाळांना स्तनपान करत आहेत, अथवा तुम्हाला कोणती दुसरी अन्य बिमारी आहे ज्यासाठी तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स घेत आहात, तर तुम्हाला याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। जर तुम्ही सुद्धा याचा वापर करणार आहात, तर तुम्हाला याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच याचा वापर करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।